तुकाराम महाराज म्हणतात की असे अनेक कवी आहेत जे कविता लिहितात, पण त्यांना काय वाटतं की मी कविता लिहिल्यामुळं मला प्रतिष्ठा मिळेल, मान सन्मान मिळेल, असं त्यांच्या मनामध्ये असतं. असा भाव मनामध्ये ठेवून ते कविता करतात. म्हणून काय म्हणतात तुकाराम महाराज, घरोघरी झाले कवी, नेने प्रसादाची चवी, लंडाभूषणाची चाड, पुढे न विचारी नाड, काढावे आईते, तेची जोडावे स्वहिते, तुका म्हणे कळे, आहाच झाकतील डोळे. तर आता घरोघरी अनेक कवी झाले आहेत की जे आपली कविता करतात, पण त्यांच्या कवितेमध्ये प्रसाद मुळीच नसतो. या ढोंगी कवीना मान, प्रतिष्ठा, भूषण याचीच हाव असते. त्यामुळं पुढे आपली फसवणूक ठरलेलीच आहे याचा ते विचार करीतच नाहीत. इतरांनी केलेल्या काव्यरचनेतून काही भाग काढून घेऊन त्याची आपल्या स्वार्थासाठी आपल्या कवितेत ते जोडावे, घुसडावे, हेच त्यांचे काम चालू असते. तुकाराम महाराज म्हणतात, यांना हे सर्व आपले चुकीचे वागणे आहे हे कळत नाही, पण ते आंधळे झालेले असतात. स्वार्थामुळे ते पाहत नाहीत. पण खरोखर लक्षात येतं की खरंच यांची ही कविता आहे की आणखीन दुसऱ्या कोणाची त्यांनी चोरून आपलं नाव दिलेलं आहे. तर असं करणं चुकीचं आहे, असं तुकाराम महाराज म्हणतात. रामकृष्ण.